परी चहा प्याला का? नमस्कार, स्वागत आहे आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये। तर आज मनीषा ताई हे चालले होते पहाटे, लवकरच चालले होते। पहाटेच्या 5:30 वाजले होते आणि यांचं सगळ्यांचं आवरून पण झालं होतं आणि चालले होते। यश ऐ यश करे परी ते गेले सगळे 5:30ला सकाळी आणि माझी इथं देवपूजा ही करून झाली आणि आज देवाला छान अशी गुलाबाची फुलं वाहिलेत। नंतर मी देवपूजा केलेलं पाणी इथं खाली झाडाला टाकते। हे आहे जास्वंदीचं झाड, तर जास्वंदीचं झाड लावलंय मी। तर ते कापायचं पण होतं, कट करायचं होतं, तर कट पण करून घेतलं आणि पाणी पण टाकून आले देवपूजा केलेलं। इथं चालली होती जयची आणि तन्मयची भांडणं, कशासाठी तरी दोघांचं चाललं होतं भांडण करायचं। आणि अशी भांडतात पण, कधी कधी चांगले खेळतात पण, कधी प्रेमानं पण वागतात। कोणाकोणाच्यात अशी होतात भांडणं, तर आमच्यात तर चालूच असतं, कधी रोज भांडायचं, कधी खेळायचं, कधी प्रेमानं वागायचं। आणि इथं चालू आहे नंतर पिझ्झा बनवायचं। तर चपातीचा साधा सिंपल असा पिझ्झा बनवतोय तन्मय। तिच्या मित्राच्या घरी त्यांनी खाल्ला होता, तर घरी आल्यानंतर त्यांनी तसाच पिझ्झा बनवून स्वतः पण बनवला आणि सगळ्यांनाच बनवून खायला दिला। टोमॅटो केचप घातलं, नंतर ॲरिगॅनो घातलं, पिझ्झा मसाला, नंतर टोमॅटोचे काप घातले आणि तूप टाकून छान असा खरपूस भाजून घेतला। आणि आता खात बसल्यात सगळेजण, खाल्लं। आणि आता नंतर इथं चालू ह्यांचं खेळायचं, तर क्रिकेट खेळायला गेलेत खाली सगळे मित्र असे खेळतात क्रिकेट। हे आहे सोसायटीतलं गार्डन आणि तिथंच खेळतात क्रिकेट, फुटबॉल, ओपन जिम पण आहे। तर चालू ह्यांचं खेळायचं। नंतर हे चालले होते मित्राच्या वाढदिवसाला, सोसायटीमध्येच मित्राचा वाढदिवस होता, तर तिकडे चालले होते। तर आता करतोय जय तन्मयीचं प्रेमाने, तर भांडायला पण दम नसतो आणि खेळायला पण दम नसतो। तर नंतर खूप मोठा पाऊस आला, खूप म्हणजे खूपच मोठा पाऊस आला।